मित्रांनो वेलकम. आपण आता उद्या चण्यामध्ये दुसरा स्प्रे घेणार आहे. आपल्या चण्याला नेमके कुठं तरी फुलं लागलेले आहेत आणि आता दुसरा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. तर 5 ते 10% फुलं लागलेले आहेत. त्याच्यासाठी आपण 2 एकरासाठी टाटा बहार घेतलेलं आहे, प्रोटीन हायड्रोसलेट 16.9% वालं. त्याच्यासोबतच आपण पूर्ण नाही वापरणार. याच्यातनी आपण समजा अर्धा लिटर आपल्या जे या फवारणीला वापरायचं आहे आणि जेव्हा दाना भरते त्यावेळेस आपल्याला बाकीचं अर्धा लिटर टाकायचं आहे. आणि जे हे दिसत आहे तुम्हाला 11-13, तर याच्यातनी फॉस्फरस 52% आणि पोटॅश 34%. तर हे एका पंपाला 50 ग्रामपर्यंत आपल्याला वापरायचं आहे 2 एकरामध्ये. 1 किलोचं पॅकेट आहे. याने फुल धारणा होण्यासाठी मदत होते, कारण की फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि शेवटी दाना भरायसाठी पण मदत होते, कारण की 34% पोटॅश असल्या कारणानं. आणि मित्रांनो, हे आहे चिलिटेड झिंक 12% वालं प्रोझिन. हे झाडातनी हिरवागारपणा टिकून ठेवण्यासाठी असते आणि जे वातावरणातनी जे बदल होतं तर झाडाला ताण सहन करण्यासाठी फार मदत करते. आणि हे आहे आपलं बोरॉन. ही फुलगळ थांबवते आणि प्लांटला स्ट्रेसमध्ये नाही जाऊ देत. चण्यातनी कसं पाणी थोडं मागं पुढं होते का नाही, त्याच्याच्यानं. तर याच्याच्यानं झाडा एकदम फुल गाळत नाही. हे आम्ही आता एकरी 125 ग्राम घेऊन राहिलो. 12.5 ग्राम प्रति पंप. 250 ग्रामचं पॅकेट आहे. आणि याच्यासोबत कोणतंच फंगीसाईड नाही घ्यायला लागलो आणि इन्सेक्टिसाईड पण नाही घ्यायला लागलो, कारण कसं आहे, हे सगळं टॉनिक आहे. या सगळ्या टॉनिकमध्येच आपल्याला समजा हे स्प्रे करावं लागेल. टॉनिक जर आपण याच्यासोबत जर आपण फंगीसाईड आणि कीटकनाशक जर स्प्रे केलं का नाही, तर थोडंसं याचं टेक्निकल कमी होते आणि जसे पाहिजेत तसे रिझल्ट याचे येत नाहीत. त्यामुळे आता याचा स्प्रे घेणार आहे आपण आणि कसे काय रिझल्ट येतील याचे ते तुम्हाला आम्ही सांगू.